मुंबई पालिका निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावा आमची इच्छा। आणि आधी दोन्ही पक्षाचे नेते भेटणं टाळायचे, आता भेटू लागलेत। मोर्चानंतर चांगलं वातावरण निर्माण होईल, संजय राऊतांचं सूचक विधान। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक होणार। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चासाठी दोन्ही पक्षांची बैठक होणार। मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक होणार, राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची तयारी सुरू। मनसेकडून नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि देशपांडेंवर जबाबदारी, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊत आणि वरुण सरदेसाईंवर जबाबदारी। नियोजनासंदर्भातील जबाबदारीचं वाटप आणि बैठकांमधून रणनीती ठरवणार। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून सावध पवित्रा। मराठीला मिळालेल्या अभिजात भाषेचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार। मराठीच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार, लोकांना सांगणार। हिंदी मोर्चाच्या समर्थनार्थ कळव्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बॅनर। मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया। मराठी भाषेसाठी निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा असल्याचा उल्लेख। हिंदीच्या मुद्द्यावरून आम्ही गिरगावकर ग्रुपच्या वतीनं बॅनरबाजी। हिंदी सक्तीची ऐसी की तैशी, इकडे सक्ती फक्त मराठीची अशा आशयाचे बॅनर। लालबाग, परळ, मुंबई आणि महाराष्ट्र आपला आहे अशा आशयाचे बॅनर लावलेत। सकाळी 10 वाजता राज्यातील कानाकोपऱ्यातून माणसं येऊ शकत नाहीत। मोर्चाची वेळ लवकरच ठरेल, वसंत मोरेंची माहिती। मुंबईचा महापौर हा मुंबईची जनताच ठरवणार। भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं विधान। तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार, उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांचं वक्तव्य। डोंबिवलीत शाळेच्या बसवर लागलेले बॅनर चर्चेत। माय मरो मोसी जगो असा शाळेच्या बसवर लागलेल्या बॅनरवर उल्लेख। उद्धव ठाकरे यांची आज वर्सोव्यात जाहीर सभा। वर्सोव्याचे आमदार हारून खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सायंकाळी 6 वाजता जाहीर सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान जलपर्यटन आणि 51 फुटाच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तिकामाची पाहणी करणार। माधवनगर रेल्वे मैदानावर कार्यक्रम। दै सामंतांसह आशिष जयस्वाल उपस्थित राहणार। विलास शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीच्या कारवाईनंतर विलास शिंदे यांचे डोळे पाणावले। माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई केल्याची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या आदेशानं नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती। विलास शिंदेंच्या जागी मामा राजवाडेंची नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसेनेत कोल्हापूर जिल्ह्यात पदाधिकारी बदल। नवीन पदाधिकारी निवडीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य। कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवलेंची निवड, तर हर्षल सुर्वेंकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी।